अगोदर जे तुमचे प्रश्न आहेत ते नेमके प्रश्न कोणत्या पद्धतीने रिझॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे शासनाकडे नुसतं मागणी करून चालत नाही, तर ती विहित पद्धत काय असावी ती माहिती असणं आवश्यक आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे असे आहेत की पद निर्मिती नसेल, पद निर्माण झालेलं नसेल तर कोणत्याच सेवेला कायम करता येत नाही. लक्षात ठेवा, अगोदर ते पद निर्माण करावं लागेल. आता हे काय झालेलं आहे, तुम्ही जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे ना, ती आमच्या बँकेत आहे, पण मुद्दा असा आहे की ती पदावरले नाही, ते स्टॉप गॅप अरेंजमेंट झालं म्हणतो त्याच्यासाठी ही माणसं त्या म्हणजे जे आता मला माहित नाही तुमच्याकडे किती केडरमधले लोक आहेत. पण विषय काय झाला साहेब की ज्यावेळेस ही युवा प्रशिक्षणार्थी योजना चालू केली त्यावेळेस त्यांनी जो GR काढला त्या GR मध्येच असं उल्लेख केला होता की सदर प्रशिक्षणार्थीचा कालावधी प्रशिक्षणासाठी 6 महिने राहील. 6 महिन्याचा कालावधी आटोपल्यानंतर ज्या आस्थापनेत त्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्याच आस्थापनेत त्याला रुजू करण्यात येईल. ते कॉपी मोबाईलमध्ये GR